नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलं आहे. आज मी ना दाल दोडका बनवलेला आहे. वांग्याचं भरीत, शिरा, चपाती हे सगळं आज जेवण बनवलेलं आहे. संपूर्ण जेवण बनवलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं तर ना आपण दाल दोडका बनवायचा आहे. त्यासाठी मी मुगाची आणि मसुराची डाळ भिजवून ठेवलेली आहे. इथं दोडका घेतलेला आहे. दोडका असा बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, थोडंसं लसूण असं हे सगळं घेतलेलं आहे. आता इथं दोडका कापून झालेला आहे. मी डाळ भिजवून ठेवली होती, मुगाची आणि मसुराची अशी डाळ घेतलेली आहे, अर्धी अर्धी वाटी. आता आपल्याला फोडणी मारायला घ्यायचं आहे. तर फोडणी मारण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे मोहरीची फोडणी, हिंग असं करून फोडणी मारलेली आहे. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर कांदा, टोमॅटो टाकून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर असं करून सगळे मसाले टाकलेले आहेत. नंतर आपल्याला त्यात दोडका आणि डाळ भिजवलेली ती टाकायची आहे आणि थोडंसं असं पाणी टाकायचं आहे. म्हणजे थोडंसं ओलसर बनवायचं आहे, असं जास्त असं पातळ नाही बनवायचे. पाहू शकता अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे. आता इथं मस्त असं दाल दोडका शिजलेला आहे. आता आपल्याला आहे ना वांग्याचं भरीत बनवायला घ्यायचं आहे. वांग्याचं भरीत बनवण्यासाठी मी ना असे हिरवेवाले वांगे आणले होते. त्याला आहे ना मस्त असं भाजून घेतलेले आहेत. बघा मस्त असे भाजलेले आहेत. इथं डाळ पण आपली तयार झालेली आहे. खूप छान असं वरून कोथिंबीर टाकून मस्त अशी डाळ तयार करून घेतलेली आहे. वांगे पण मस्त असे भाजलेले आहेत. आता वांगे साईडला काढून ठेवायचे आहेत. आता वांग्यासाठी थोडासा ठेचा वाटून घ्यायचा आहे. ठेच्यासाठी आहे ना हिरव्या मिरच्या मस्त अशा भाजून घेतलेल्या आहेत. लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून ठेचा वाटून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. पहिला आहे ना मी काय केलं, मिरच्या आणि लसूण भाजून घेतला, त्याच्यानंतर तेल टाकलं. कारण आहे ना ते पहिलंच तेल टाकलं ना तर फाट असं मिरच्या उडतात. त्याच्यासाठी थोडं भाजल्यानंतरच तेल टाकायचं आहे. आता इथे सगळं भाजून झालेलं आहे. आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं असं आबडधोबड वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने वाटलेलं आहे. आणि आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतली होती. थोडीशी कांद्याची पात अशी मस्त परतून घ्यायची आहे. इथं वांग्याची साल काढून घेतलेली, जी भाजलेली साल होती ना ती सगळी काढलेली आहे आणि व्यवस्थित असं कापून घेतलेलं आहे. पहिलं वांग्यामध्ये बघा, नाही तर कोणते वांगे असे किडके निघतात त्याच्यासाठी. आणि कांद्याची पात मस्त परतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडा ठेचा टाकलेला आहे. नंतर त्याच्यामध्ये वांगं टाकलेलं आहे. मीठ आणि हळद टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे. तर बघा इथं वांगे असं मस्त परतलेलं आहे आणि थोडंसं 1-2 मिनटं वाफ द्यायची आहे त्याला गॅसवरती, स्लो गॅसवरती. त्याच्यानंतर आपल्याला परत थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता आपलं डाळ पण तयार झालेली आहे, वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आता मी ना थोडासा शिरा बनवणार आहे. तर बघा डाळ पण काढून ठेवते, वांग्याचं भरीत वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे. तर आता मी ना इथं शिरा बनवायला घेणार आहे. तर शिऱ्यासाठी आहे ना मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि जाडावाला रवा टाकलेला आहे. आज आहे ना बारीक रव्याचा नाही केलेला आहे, जाड्या रव्याचा शिरा बनवलेला आहे. जाडा रव्याचा पण शिरा मस्त होतो. त्यासाठी आता लाल होईपर्यंत मस्त भाजून घेतलेलं आहे. साईडला मी पाणी आणि थोडंसं दूध असं मिक्स करून आहे ना गरम करायला ठेवलं होतं. तर इथं रवा भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काजू टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता पाणी साईडला उकळलं होतं ते दूध आणि पाणी, तर ते आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचे थोडं थोडं करून. एकदमच नाही टाकायचं, नाही तर सगळं असं उकळी येऊन असे बाहेर निघतं सगळं. तरी पण माझा जरा गॅस घाण झाला. नंतर मी आहे ना त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे आणि थोडंसं त्याला झाकण ठेवून 5 मिनटं तूप सुटेपर्यंत आपल्याला त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तर बघा पाहू शकता किती छान असं झालेलं आहे शिरा. पण खायला तर एकच नंबर. तर आपला शिरा पण रेडी झालेला आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते, मस्त असं झालेलं आहे. तर आता मी तुम्हाला ताट सर्व करून दाखवते. तर मी इथं भात पण बनवलेलं, चपात्या पण बनवलेल्या. तर
तर आता इथं बघा मस्त अशी दाल दोडका. रोज रोज काय बनवायचं, जेवण काय बनवायचं, जेवण रोजचं टेन्शन आहे. त्याच्यामुळं विचार केला काहीतरी आज वेगळ्या पद्धतीने काहीतरी बनवायचा. तर बनवलं बघा, मस्त झालेलं. मी तर हे पहिल्यांदाच बनवलं मुगाच्या डाळीमध्ये दोडका, पण सगळ्यांनी आवडीने खाल्लं. तर मस्त झालं होतं. तुम्ही पण नक्की एकदा तरी ट्राय करा. रोजचं जेवणाचं टेन्शन आहे, काय बनवायचं. कधीतरी जेवणामध्ये असं पण काहीतरी बनवून बघा, मस्त लागतं. चला तर मग या तुम्ही पण जेवायला. खूप छान असं जेवण झालेलं आहे. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली माझी ही जेवणाची रेसिपी. तर बघा किती छान असं ताट झालेलं आहे. मस्तच असं खूपच सुंदर असं ताट झालेलं आहे बघा. या जेवायला तुम्ही पण. चला तर मग बाय.